अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची साखर चोरणाऱ्या 3 ट्रक चालकांना राजस्थानमधून पकडून सोमवारी रात्री उशिरा नगरला आणण्यात आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या काही साखरेसह माल मोटारही हस्तगत करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांमध्ये 21 टन साखर चोरणाऱ्यांचा छडा लावलाय. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे फौजदार नागवे, हवालदार लोखंडे आणि नवले या 3 कर्मचाऱ्यांनी 3 आरोपींनी हस्तगत केलेल्या मुद्देमालासह तब्बल 1350 किलोमीटर अंतरावरून नगरला आणले. जास्त पोलीस कुमक नसतानाही 3 पोलिसांनी केलेली ही कामगिरी विशेष ठरली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी एमआयडीसी पोलिसांचं अभिनंदन केलंय. पोलिसांनी पकडलेल्या चोरट्यांमध्ये बनवारी उर्फ कमलेश गोपाल वैष्णव, शिवराज सत्यनारायण वैष्णव, शिवराज रामकिसन गुर्जर यांचा समावेश आहे. सुशील कुमार पुरुषोत्तम शर्मा यांचा विळदला ट्रान्सपोर्ट व्यवसाय. अगस्ती कारखान्यातील 21 टन साखर राजस्थानमधील धारवाड येथे पोच करण्याचे भाडे त्यांना मिळाले होते. त्यांनी ही साखर पोच करण्याची जबाबदारी अर्जुन याच्यावर सोपवली होती. त्यांनी ही साखर 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजच्या सुमारास मालमोटारीमध्ये भरली. प्रत्येकी 50 किलो वजनाच्या 580 गोण्या त्यामध्ये होत्या. संबंधित चालकाने जेथे साखर पोच करण्यास सांगितले होते तेथे निर्धारित वेळेमध्ये ती पोच करण्यात आली नाही. तसेच साखर घेऊन गेल्यानंतर चालकाने मोबाईलही बंद करून ठेवला. बराच प्रयत्न करूनही चालकाचा शोध न लागल्यामुळे शुक्रवारी रात्री ट्रान्सपोर्ट व्यवसायिक सुशील कुमार शर्मा यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास केला आणि चोरलेली ट्रक राजस्थानमध्ये असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागवे यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक राजस्थानला रवाना झालं. राजस्थानमध्ये बराच शोध घेतल्यानंतर चालक आणि ट्रक पोलिसांच्या हाती लागलेत. रविवारी 23 ऑक्टोबरला पोलिसांनी चालकासह 3 ताब्यात घेतले आणि चोरलेली साखर ट्रकसह नगरला आणली आहे. 24 ऑक्टोबरला रात्री हे पथक नगरला दाखल झालं. चोरीस गेलेल्या 21 टन साखरेपैकी जवळपास 80% साखर आणि मालमोटार पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन खरात, सी 24 तास, अकोले.